दरम्यान 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करावी, मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे। अशी मागणी ठाकरे गटाच्या माजी आमदारांनी किंबहुना मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आणि ठाकरे गटाच्या मागणीनंतर मग मुख्यमंत्री सचिवालयाकडून हे चौकशीचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता सेना भाजपत यावरून वाद होण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली ते बघूया। याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प, आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले। या बाबतीमध्ये मी माहिती घेतो। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये भूमाफियांनी ज्या पद्धतीने मोडस ऑपरेंडी वापरून की काही ठिकाणी जागा 400-500 एकर जागा शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने घ्यायची आणि त्यानंतर ती जागा शासनाला सिडको असेल, MIDC असेल, समृद्धी महामार्ग असेल, ड्रायपोर्ट असेल, या अशा इतर प्रकल्पात शासनाच्या माथी मारायची आणि कोट्यवधी रुपये कमवायचे, ही जी या भूमाफियांनी मागच्या काही कालखंडामध्ये मोडस ऑपरेंडी केलेली आहे, त्याला कुठेतरी चपराक बसला पाहिजे, त्यांना पायबंद झाला पाहिजे। या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। हा पक्षाचा त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय आहे। तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काय घोटाळे केले असतील, सरकारी तुजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल, आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल, आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत, आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।